नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिक शहरातील दत्तनगर पेठ रोड पंचवटी या ठिकाणी हे हॉस्पिटल आहे। नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या शुभ हस्ते फीत कापून हॉस्पिटलचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर सोहम मगर परिवाराच्या हस्ते सत्यनारायणाचे पूजन करण्यात आले आणि दुपारच्या वेळेस सुमन पवार आणि पितांबर मगर यांच्या शुभ आशीर्वादाने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ सोहळा पार पडला। या प्रसंगी मान्यवरांचा सन्मान हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला। मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केला। नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असा अतिदक्षता विभाग आहे, ICU आहेत, 24 तास अत्यावश्यक बाह्य व अंतरुग्ण सेवा व अपघात विभाग देखील आहे। त्यासोबतच सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग चिकित्सा आणि वंध्यत्व निवारण केंद्र अशा सगळ्या सुविधा असून प्रशस्त या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक असा प्रसूती विभाग देखील आहे। 24 तास मेडिकल, पॅथॉलॉजी, एक्स-रे, ॲम्ब्युलन्स या सेवा उपलब्ध आहे। सोबतच लॅप्रोस्कोपिक सर्जरी, हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी, मूत्रखडा, पित्ताशयातील खडे, संतती प्रतिबंध, व्यवसाय मुक्ती सल्ला देखील दिला जाणार आहे आणि अत्याधुनिक उपचार देखील येथे केले जातील। त्याचबरोबर 24 तास तज्ञ डॉक्टरांची टीम इथे रुग्णांच्या सेवेत रुजू आहे। अद्ययावत सुविधा नाशिककरांना आता या हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहेत। डॉक्टर सतीश आहे, डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर सोहन मगर हे तीनही डॉक्टर या हॉस्पिटलचे संचालक आहेत। या शुभारंभ प्रसंगी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरुड तसेच भारतीय जनता पार्टी नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव, डॉक्टर भूषण देवरे, MD मेडिसिन सुनील केदार यांच्यासह प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक जगदीश पाटील, शंकर हिरे, हेमंत शेट्टी, कमलेश बोडके, नंदिता बोडके, सुभाष नेरे, विमल पाटील, उत्तमराव उगले आदींसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि मान्यवरांनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या। आज नवजीवन मल्टीप्लेक्स उद्घाटन या भागातले कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय राहुल दादा ढिकले यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे या भागातील नगरसेवक जगदीश भाऊ आणि डॉक्टरांची टीम जे या हॉस्पिटलला डॉक्टर प्रशांत पवार आणि डॉक्टर मगर यांच्या दालना या नवजीवन मल्टीप्लेक्सच्या दालनाचं उद्घाटन झालं। त्यांना सगळ्यांनी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या की आपल्या हातून रुग्णांची सेवा चांगली घडो आणि दुःखी झालेला रुग्ण आपल्याकडे रडत येईल तर तो हसत आपल्या हातून बाहेर निघो, या सदिच्छा या प्रसंगी मी देतो। धन्यवाद, जय हिंद। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री कर्तव्यदक्ष गिरीश भाऊ महाजन हे खरं उद्घाटक होते। भारतीताई पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या, पण त्या केंद्राचं अधिवेशन चालू असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही आणि गिरीश भाऊंची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी शुभेच्छा या ठिकाणी आमदार साहेबांजवळ माझ्याजवळ दिलेल्या आहेत आणि त्यांच्याही भावी वाटचालीसाठी या दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील पदार्पण करणाऱ्या डॉक्टरांना, डॉक्टर पवार आणि डॉक्टर मगर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत पवार। आज आपल्या नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा आज टाटामाटात पार पडला। एक स्वप्न माझ्या मनात होतं उराशी बाळगत असताना की रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा, चांगल्या प्रकारे उपचार आपल्या हातून घडत राहण्यासाठी आणि एक समाजापुढे एक तसा आदर्श तयार करण्यासाठी मी आज हे मोठं पाऊल आपल्या पेठ रोड नाशिक येथे मी उभं केलेलं आहे। आणि या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे गरजू रुग्ण असतील त्यांनी या ठिकाणी यावं, सेवा घ्यावी। आपल्या इथे सुसज्ज अद्ययावत ICU विभाग आहे, त्याच्यात अजून OT आहे, ऑपरेशन थिएटर आहे, डिलिव्हरी रूम आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की जे कोणी गरजू रुग्ण असतील त्या ठिकाणी उपचारासाठी त्यांनी यावं, या ठिकाणी सेवेचा लाभ घ्यावा आणि आम्हालाही सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। यावेळी मगर परिवारातील मित्र परिवार नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित होता। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।